जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं समसंख्या, विषम संख्या, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. आता आपण तिसरं बघणार आहोत, मूळ संख्या. बघा, काही संख्या अशा असतात की त्यांना भाग जात असतो कोणत्याही संख्येने. ओके, मूळ संख्या मात्र अशा असतात फक्त त्या संख्येने त्याच स्वतःने भाग जातो, त्याच संख्येने भाग जातो आणि एकने भाग जातो. इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही अशा संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. फक्त आपण डेफिनेशन लिहून घेऊया. बघा, इथे तुम्हाला मूळ संख्या लिहून दिलेली आहे 100 पर्यंत. एकूण मूळ संख्या 25 आहे आणि त्यांची बेरीज 1060 आहे. बघा, मूळ संख्या ज्या संख्यांना एकने व स्वतःने भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. नाही अशा संख्यांना नैसर्गिक संख्या मूळ संख्या असे म्हणतात. बघा, याच्या आपण थोडक्यात थोडीशी माहिती मिळवूया. ओके, सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. नंतर 2 ही एकमेव सहमूळ संख्या आहे. सममूळ संख्या आहे. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या असून त्यांची बेरीज 1060 आहे. यानंतर बघा, संयुक्त संख्या. बघा, संयुक्त संख्या कशा असतात, म्हणजे त्या संख्येला स्वतःने भाग जातो आणि इतरही संख्यांनी भाग जात असतो. त्या संख्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. ओके, लिहून घेऊया. संयुक्त संख्या ज्या संख्येला
एकने, स्वतःने, तसेच तसेच इतरही इतरही संख्येने संख्येने निशेष निशेष भाग जातो अशा संख्यांना संयुक्त संयुक्त संख्या असे म्हणतात असे म्हणतात. उदाहरणार्थ 6, 12, 14, 15, 20, 35 हे अशा भरपूर संख्या आहेत. आता बघा, पाचवी त्रिकोणी संख्या. 5 त्रिकोणी त्रिकोणी संख्या. ओके, बघा, क्रमागत ज्या दोन नैसर्गिक संख्या असतात त्यांना 2 ने भागले असतात. जी संख्या मिळते ती आपल्याला, त्या संख्येला आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. आधी आपण डेफिनेशन देऊ, नंतर बघूया त्रिकोणी संख्या कशी काढायची. ओके, 2 क्रमांक नैसर्गिक संख्येच्या संख्यांच्या गुणाकार करून गुणाकाराच्या 2 ने भागले असता आपणास जी संख्या मिळते त्या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणतात. त्रिकोणी संख्या म्हणतात. ओके, इथपर्यंत क्लिअर सर्वांचं? ओके, आता बघा उदाहरणार्थ त्रिकोणी संख्या कशी काढायची. इथं प्रश्न. आता उदाहरणार्थ आपल्याला पहिली त्रिकोणी संख्या बघायची. तर आपल्या अंक कुठून स्टार्ट होतात? 1 गुणिला 2, 2 क्रमागत, 1 2 2 क्रमागत संख्यांच्या गुणाकाराच्या 2 ने भागले असतात. गुणाकाराच्या 2 ने भागले असतात. आपल्याला जी संख्या मिळते तिला त्रिकोणी संख्या म्हणतात. ओके, बे कटला, उरला किती? 1. ही आपली काय त्रिकोणी संख्या. नंतर बघा, 2 गुणिला 3 भागिला 2, बे 3 1 3. ही आपली त्रिकोणी संख्या. नंतरची बघा परत, 3 गुणिला 4 भागिला 2, बे 2 4, 3 2 6. ही आपली त्रिकोणी संख्या. अशा प्रकारे त्रिकोणी संख्या काढता येथे लिहून घ्या. बघा, चौरस संख्या म्हणजे चौरस संख्येला आपण वर्ग संख्या सुद्धा म्हणू शकतो. वर्ग संख्या म्हटलं तुमच्या लक्षात येईल की त्याच संख्येने गुणले असता आपल्याला जी संख्या मिळते तिला आपण चौरस संख्या म्हणू शकतो. ओके, बघा, एखाद्या संख्येला
संख्येला त्याच संख्येने गुणले असता आपणास चौरस संख्या होती. आपणास चौरस संख्या मिळते. उदाहरणार्थ बघा, 2 गुणिले 2 4 ही आपली काही चौरस संख्या आहे. नंतर बघा 3 गुणिले 3 त्यानंतर बघा 4 गुणिले 4 416. अशा प्रकारे आपण आपली संख्या काढू शकतो, म्हणजे चौरस संख्या. ओके, इथं लिहून घ्या. चौरस संख्यांनाच वर्ग संख्या म्हणतात. ओके, येईपर्यंत लिहून घ्या. चला बघा, संख्यांचे आणखी काही प्रकार. अपूर्णांक संख्या, ज्या संख्या अंश आणि छेद स्वरूपात मांडली जाते परंतु तिच्या छेदाने अंशाला पूर्ण भाग जात नाही. बघा, अशा काही संख्या असतात की त्या अंश आणि छेदात मांडल्या जातात, परंतु तिच्या छेदाने अंशाला पूर्ण भाग जात नाही. बघा, हा वरचा अंश आहे, खालचा छेद आहे. या छेदाने वरच्या संख्येला पूर्ण भाग जात नाही. अशा संख्यांना आपण अपूर्णांक संख्या असे म्हणत असतो. त्यानंतर बघा, परिमेय संख्या. पूर्णांक संख्या व अपूर्णांक संख्या या दोघांच्या मिळून समूहाला परिमेय संख्या असे म्हणतात. बघा, आपण मागाशी बघितलं तर पूर्णांक संख्या आणि आता बघितले अपूर्णांक संख्या. या दोन्ही संख्या मिळून जी संख्या प्रणाली आपल्याला मिळते त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. त्याच्यानंतर बघा, अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या अशा संख्या ज्याचे वर्गमूळ, घनमूळ अथवा कोणतेच मूळ पूर्णांकात मिळत नाही. अशा संख्यांना आपण अपरिमेय संख्या असे म्हणत असतो. बघा, त्याचे उदाहरणार्थ कर्निष्ठ 3, 3 कर्निष्ठ 5, 4 कर्निष्ठ 12, कर्निष्ठ 18. अशा काही संख्या आहेत त्यांचे वर्गमूळ, घनमूळ अथवा कोणतेच मूळ निघत नाही. नंतर बघा, वास्तव संख्या. सर्व परिमेय संख्या व अपरिमेय संख्या मिळून जो संख्या प्रकार आपल्याला मिळतो त्याला आपण वास्तव संख्या म्हणतो. जे एवढं आहे. बघा, आपल्याला संख्येवरील उदाहरण घेण्याअगोदर आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. बघा, मी इथे तुम्हाला इथं लिहून दिलेले आहे बेसिक गोष्टी. ओके, 1 ते 100 पर्यंत 0 हा अंक 11 वेळा येत असतो. त्यानंतर बघा, 1 हा अंक 21 वेळा येतो. 1 हा अंक 1 ते 100 पर्यंत किती वेळा येतो? 21 वेळा येत असतो. आणि 2 पासून ते 9 पर्यंत 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे अंक 1 ते 100 पर्यंत 20 वेळा येतात. ओके, नंतर बघा, 100 पर्यंत एक अंकी संख्या 9 आहे. 100 पर्यंत एक अंकी संख्या किती आहे? 9 आहे. आणि 2 अंकी संख्या 90 आहे. लक्षात ठेवायचं. 3 अंकी संख्या एकच आहे, ती म्हणजे 100.